महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। साहित्यरत्न प्रकाशन संस्था संचलित एकदंत साहित्य मंच आयोजित कवी संमेलन मोठ्या जल्लोषात संपन्न। साहित्यरत्न प्रकाशन संस्था संचलित एकदंत साहित्य मंच आयोजित प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि राज्यस्तरीय पहिली काव्य संमेलन पुणे येथे रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी भारत स्काउट गाईड स्थानिक संस्था पतसचिव कार्यालय सदाशिव पेठ पुणे या ठिकाणी मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाले। सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। संस्थेचे प्रमुख आयोजक ॲडव्होकेट उमाकांत आदमाने यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध कवी म.भा. चव्हाण, प्रसिद्ध कवी बाबा ठाकूर, कवयित्री शुभांगी शिंदे, प्रमुख पाहुणे नयना गुरव, कविता काळे आणि संस्थेचे अध्यक्ष सुमित हजारे, ॲडव्होकेट उमाकांत आदमाने आदी उपस्थित होते। यावेळी नयना गुरव मार्गदर्शन करताना म्हणाले की कविता ही कवीच्या अंतर्मनात असते। कवीला इतरांच्या वेदना पीडा जाणवतात। संवेदनशील मनातून साहित्य निर्माण होते। कविता ही समाजाचा आरसा असते। साहित्यातून सर्जनशील लिखाण होत असते। साहित्यिक हेच खरे संस्कृतीचे जतन करतात। कळा लागल्याशिवाय कविता जन्माला येत नाही। कार्यक्रमाचे उद्घाटक बाबा ठाकूर मार्गदर्शन करताना म्हणाले की कवीमध्ये मी भेदभाव कधीच करत नाही। मी स्वतःवर प्रेम करणारा कवी आहे। कवी म्हणून अभिमान बाळगा, अहंकार नको। यावेळी चादर ही सामाजिक विषयावर कविता सादर केली। यावेळी वाघीण कथासंग्रह, झरा काव्यसंग्रह आणि एकदंत हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह या 3 पुस्तकांचे प्रकाशन सोहळा संपन्न झाला। कवयित्री शुभांगी शिंदे यांनी सांगितले की कविता म्हणजे सुंदर नक्षी असते। कविता ओसाड रानावर बाग फुलवते। कविता म्हणजे संघर्षाचा प्रदीर्घ श्वास। तर कवयित्री कविता काळे यांनी गझल सादर केली। कार्यक्रमाचे अध्यक्ष म.भा. चव्हाण यांनी आपल्या भाषणात अनेक वेचक वेधक कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली। सूत्रसंचालन उमाकांत आदमाने यांनी केले। सुमित हजारे यांनी प्रास्ताविक केले आणि यावेळी भारत कवितेके नमाई शेख, प्राची वैद्य, ॲडव्होकेट रोहिणी जाधव, अनंत जाधव, गुरव, श्रीराम घडे, दशरथ धायगुडे, जोरे व इतर कवी कवयित्री आपल्या कविता त्यांनी सादर केल्या। सहभागी कवी कवयित्रींना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सुदर्शन जाधव, तृप्ती भोईर, पुणे।